हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू यूज +10 फॉर्म्युला इन अबॅकसचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. म्हणजेच +10 हा फॉर्म्युला आपण अबॅकसच्या एक्झाम्पल्समध्ये ॲडिशन एक्झाम्पलमध्ये कसे सॉल्व्ह करायचे हे पाहणार आहोत. तर आपला फॉर्म्युला काय आहे आपण एकदा इथे मी लिहून दाखवते. +10 इज इक्वल टू +50 - 40 हा आपला फॉर्म्युला आहे. मग आता इथे मी काही एक्झाम्पल्स घेतले आहेत. तर ह्या एक्झाम्पल्समध्ये आपल्याला +10 वापरायचे आहे. +10चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचे आणि हे एक्झाम्पल्स सोडवायचे. तर आपण अबॅकस टूलवर हे एक्झाम्पल्स एकदा सोडवून पाहूया. प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण काय करायचे, हा जो बीम बार आहे हा बीम बार क्लिअर करायचा आहे. ठीक आहे. आता आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 46 + 13. 46 म्हणजेच काय, 40 आणि 6. 46 आता आपल्याला याच्यामध्ये किती मिक्स करायचे, 13. 30 म्हणजेच किती, 13 असतात. मग आता 13 नंबर आपण इथे 3 डिजिट ॲड करूया. ठीक आहे, 3 नंबर्स 3 बिट्स. आता आपल्याला 10 नंबर इथे ॲड करण्यासाठी एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे. अशा वेळी आपण काय फॉर्म्युला वापरणार, +10 साठीचा पहा. +10 इज इक्वल टू +50 - 40. माझ्यासोबत एकदा म्हणू शकता, +10 इज इक्वल टू +50 - 40. मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे, +50 - 40. ठीक आहे. काय केलं आहे आपण, तुम्ही पाहू शकता. परत एकदा पहा, आपला एक्झाम्पल आहे 46 प्लस आपल्याला 13 ॲड करायचे आहेत. मग 13 मधले 3 आपण ॲड केले आहेत आणि 40 एक नंबर ॲड करण्यासाठी 10 ॲड करण्यासाठी आपल्याकडे इथे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे. मग अशा वेळेला आपण काय केलं आहे, +50 - 40 केलं आहे. म्हणजेच आपला आन्सर किती आला आहे, 59. 5 6 7 8 9 म्हणजे आपला आन्सर किती येते, 59. एक सरावाने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाईल. ठीक आहे. नेक्स्ट आपलं एक्झाम्पल आहे 45 + 10. 45 + 17. मग 17 साठी आता आपण इथे ॲड करू शकतो का, आपल्याकडे इथे काय वापरावं लागेल, आपल्याला फॉर्म्युला वापरावे लागेल नेक्स्ट नंबरसाठी. मग 7 साठी आपण फॉर्म्युला काय वापरू शकतो, +10 50चा आणि 7 - 3. आता आपल्याला इथे या नंबरमध्ये आपल्याला अजून किती मिक्स करायचे आहेत, 10. मग 10 मिक्स करण्यासाठी आपण अजून 10 मिक्स करतोय. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर आला आहे 62. हे इथे परत एकदा पहा, आपला आन्सर आहे 45. आपल्याला मिक्स करायचं आहे 17. मग 17 साठी आता आपण काय करणार आहोत, इथे आपल्याकडे 7 नंबर आपण इथे दाखवू शकत नाहीये. म्हणून अशा वेळेला आपण काय करणार, नेक्स्ट बीट वापरणार. मग नेक्स्ट बीटवर 40 + 10 7 आणि 5 12 होतात, बरोबर. मग हे आपण इथे लक्ष दाखवणार, आपल्याकडे इथे बीट शिल्लक नाही आहे म्हणून आपण 40 मायनस करणार आणि +10 करणार म्हणजे 50 झाले. आणि इथे 2 म्हणजेच 2 आपण इथे दाखवणार आहोत. ठीक आहे. -7 +10 इज इक्वल टू काय केलं आपण, -3. म्हणजे आपलं इथं उत्तर किती आलं आहे, 2. मग आता आपल्याला 10 ॲड करायचे राहिलेले, म्हणजे इथे 10 म्हणजे आपला आन्सर किती आलं आहे, 62. ठीक आहे, 62. तुम्ही अशीही बेरीज करून पाहू शकता, एकदा चेक करू शकता. तुम्हाला असंही एक्झाम्पल्सचं आन्सर सॉल्व्ह करायला सोपं जाईल किंवा अबॅकस टूलवर तुम्हाला जास्त सोपं जाईल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 42 + 19 42. आता 19 दाखवण्यासाठी आपण इथे काय करू शकतो,
आपल्याकडे इथे आपण 19 नंबर टाकू शकत नाही, म्हणून अशा वेळेला आपण काय करणार, पुढे एक नंबर वाढवणार, म्हणजे +10. 10 वाढवल्यानंतर इथे काय होणार, 50 - 40. आणि इथे काय करायचं आहे, +10चा फॉर्म्युला काय, +10 = -9चा फॉर्म्युला आहे. +9चा फॉर्म्युला काय आहे, +10 = -1. म्हणजे आपलं आन्सर किती येत आहे. आता आपल्याला उरलेले हे जे 10 आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, म्हणजे आपलं आन्सर येत आहे 61. पहा, हे एक्झाम्पल्स आपण डबल फॉर्म्युला वापरतोय. 42, लक्षपूर्वक पहा, 42. आता आपल्याला 19 नंबर ॲड करायचा आहे. मग 9 नंबर ॲड करण्यासाठी आपल्याकडे इथे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे. ठीक आहे, अशा वेळी आपण टेन्स रॉड वापरणार. मग +10चा फॉर्म्युला काय आहे, +10. 10 आणि 40 किती होतात, 50. बरोबर. मग +10साठी केल्यावर आपण काय केलं, +10चा फॉर्म्युला काय, +9चा फॉर्म्युला काय येतो, +9 = +10 - 1. म्हणून हा आपण 1 काय केला, इथे मायनस केला. मायनस करताना आपल्याला हे लोअर बीट जे आहेत ते असे खाली घ्यायचे इथे घेताना. मग आता आपण काय करणार, आपल्याला जे उरलेला जो 1 आपला आहे हा इथे ॲड करणार, म्हणजे आपला आन्सर येते 61. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, 44 + 15. 44 + 15. आता आपल्याकडे इथे एक्स्ट्रा नंबर शिल्लक आहे का, आहे 5. मग आपण एक्स्ट्रा बीट जो होता 5 नंबरला तो घेतला आहे, पण आता 1 बीट इथे खाली शिल्लक नाही आहे, म्हणून आपण काय करणार, 40चा फॉर्म्युला वापरणार. +10 = काय आहे, +50 - 40. म्हणजेच आपला आन्सर किती आला आहे, 59. 59. ठीक आहे, परत एकदा हे एक्झाम्पल्स पाहूया सर्वच. मी तुम्हाला पटापट एकदा सोडवून दाखवते, तुम्हीही लक्षपूर्वक पहा, म्हणजे तुम्हालाही त्याची प्रॅक्टिस होईल. फर्स्ट एक्झाम्पल आहे 46. त्यानंतर 13. 3 आणि आपल्याकडे 10 शिल्लक नाही आहे, म्हणून +10 - 40. म्हणजे आपला आन्सर आला आहे 59. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 45 + 17. आपल्याकडे इथे 17 नंबर शिल्लक नाही आहे, एक्स्ट्रा बीट. त्यामुळे आपण काय करणार, इकडे +10 करणार. मग 40 + 10 50 आणि 2 इथे मायनस होणार, म्हणजे आपलं उत्तर येत आहे 2. +9चा फॉर्म्युला काय आहे, +7चा +10 - 3. म्हणजे आता आपलं उत्तर येत आहे 60 आणि हे उरलेले 10 10 म्हणजे 62. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 42 + 19. आता 9 दाखवण्यासाठी आपल्याला इथे बीट शिल्लक नाही आहे, मग आपण 9चा फॉर्म्युला वापरणार. +10 - 1. आणि आपल्याकडे काय किती दाखवायचे आहेत आपल्याला, 1 नंबर म्हणजेच 10, म्हणजेच प्लस आपण 10 करणार, म्हणजे आपलं उत्तर येते 61. त्यानंतर 44 + 15 म्हणजेच काय, 44 + 15 मध्ये 15. आता इथे आपल्याकडे एक नंबर आपण कसा ॲड करणार, +50 + 10 - 40. म्हणजे आपलं आन्सर येत आहे 59. तर पहा, आपण आज सॉल्व्ह केले आहे हाऊ टू यूज +10 फॉर्म्युला इन अबॅकस. ॲडिशनमध्ये +10 फॉर्म्युला कसा यूज करायचा ते आपण शिकलो. त्यासोबत 1 डिजिट फॉर्म्युला सुद्धा आपण वापरला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल्सचे डिजिट वाढत जातील त्याप्रमाणे तुमचे स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला, बिग फ्रेंड फॉर्म्युला सुद्धा आपले सॉल्व्ह होत जाणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला वापरायचे आहे. जोपर्यंत तुम्ही हे स्वतः एक्झाम्पल सॉल्व्ह करत नाहीत तोपर्यंत तुम्हालाही हे एक्झाम्पल्सची सॉल्व्ह करण्यासाठीचे आयडियाज नवनवीन सुचत राहतील. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.